स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. लवकरच येत आहे आपले नवरात्र षडरात्री, मार्तंडी षडरात्री नवरात्री येत आहे आपली खंडोबा रायाची, आणि त्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला द्यायला आलेली आहे. 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर षडरात्री नवरात्रोत्सव आहे, आणि ते आपल्याला सगळ्यांना, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये घट बसत नाही त्यांनी सुद्धा सेवा करायच्या आहेत. कारण आपल्या कुलदेवाची सेवा केल्यामुळे, आणि ज्यांचे कुलदेव हे नसतील त्यांनीही सेवा केली तरीही त्यांच्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही, आणि आयुष्यामध्ये बरेचसे चांगले बदल घडतील. कुलदेवीची सेवा जशी घरातल्या स्त्रीने करावी, तशी कुलदेवाची पूजा म्हणजे कुलदेवाची सेवा, कुलदेव जे असतात त्यांची सेवा घरातल्या पुरुषांनी करावी असं म्हटलं जातं. मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या घरातील जेंट्स जर सकाळी 6 ते रात्री 9 बाहेर असतील, तर अशा वेळेत जर तुमच्या घरातील पुरुषांना जमत नसेल तर घरातल्या स्त्रियांनी सुद्धा मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचला तर चालतो. म्हणजे असे काही गैरसमज होऊन देऊ नका. या ग्रंथामध्ये कुठेही लिहिलेले नाहीये की हे स्त्रियांनी वाचू नये. हे बघा, मल्हारी सप्तशती ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत आहे. हा तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल. हा नाही मिळाला तर धार्मिक पुस्तकांच्या दुकानातून तुम्ही घेऊन आलात तरीही चालेल. आता तुम्हाला जशी कुलदेवीची सेवा आपण स्त्रिया करतो, आता मी प्रत्येक शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचे पठण करते. म्हणजे संपूर्ण ग्रंथ, तुपाचा दिवा, उदबत्ती, नैवेद्य हे सगळं करून प्रत्येक शुक्रवारी माझ्या घरी दुर्गा सप्तशतीचा पाठ असतो. तसेच माझे मिस्टर जितक्या रविवारी त्यांना वेळ मिळेल, असं नाही की त्यांना प्रत्येकच रविवारी वेळ असतो, पण जेवढ्या वेळा वेळ मिळेल तेव्हा ते मल्हारी सप्तशतीचं, म्हणजे आमच्याकडून महिन्यातून 2दा तरी मल्हारी सप्तशतीचं पठण हे होतंच. आणि हे झालंच पाहिजे. कारण आईची सेवा केलीत आणि वडिलांना विसरून गेलात तर चालेल का सांगा? आई आणि वडील या दोघांची बरोबरीनं सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. मग कुलदेवीला आपण म्हणतो माझी आई, आणि कुलदेवांना आपण म्हणतो माझे बाप म्हणजे माझे वडील. त्यामुळे आई आणि वडील या दोघांचीही सेवा तुम्ही केली पाहिजे. आणि खंडोबाचं घट ज्यांच्याकडे बसतात त्यांनी तर अवश्य आणि अवश्य या सेवा कराव्यात, ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. तर बघूया, घटस्थापना खंडोबाची तळी या दिवसामध्ये भरली जाते. 13 ते 18 षडरात्र उत्सव आहे. कुलदेवांची सेवा, स्त्री देवताची सेवा आपण करतो, तसेच पुरुष देवतांची म्हणजे कुलदेवाची सेवा करणे ही गरजेचे असते. कुलदेवी माहीत नसेल तर काय करावे याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत, त्यावर जाऊन सर्च करा आणि त्याप्रमाणे आपले कुलदेवी कुलदेव कोण आहेत याची माहिती करून घ्या. कुलदेवांची सेवा का करायची? कुलदेवीची जशी सेवा करण्याची कारण आहेत तसे कुलदेवांची सेवा का करायची? तर मुलांना जॉब नसेल, मिस्टरांना जॉब नसेल, काही अडचणी येत असतील, मुलांची लग्न होत नसतील, मुलांना वाईट संगत लागली असेल, मुलांसाठी खास करून मुली सुद्धा, म्हणजे मुलं मुली, आपल्या मुलांसाठी, मिस्टरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, घरामध्ये सगळी बरकत होण्यासाठी, प्रगती, यश याचे मार्ग खुलावेत म्हणून तुम्हाला मल्हारी सप्तशतीचे पारायण आणि खंडोबाची सेवा करणे हे गरजेचे असते. पुरुष मल्हारी सप्तशती पाठ करावेत असं म्हटलं जातं. मात्र आत्ताच्या काळामध्ये जर वेळ नसेल तर स्त्रिया सुद्धा हे पारायण करू शकतात. किमान रविवारी तरी तुम्ही हा, जर 1 ते 14 एवढा छोटासा ग्रंथ आहे की पाऊण तासामध्ये तुमचा होईल. प्रत्येक रविवारी मिस्टरांना किंवा मुलाला सांगा की तुम्ही हे पठण करा. आवर्जून सांगा त्यांनाच विनंती करा किंवा त्यांनाच सांगा. काही ऐकण्यातले असतात, काही नसतात. जे कोणी ऐकण्यातले नसेल त्यांच्याऐवजी तुम्ही केलं तरीही चालेल. मोठे संकट ज्याला आपण म्हणतो, ॲक्सिडेंट, भयानक ऑपरेशन, घरामध्ये भयानक काहीतरी दवाखाना, हे सगळं जेव्हा मागं लागतं तेव्हा समजायचं की कुलदेव नाराज झालेले आहेत आणि आपल्याकडून कुलदेवांची सेवा राहून गेलेली आहे. अशा वेळेस कुलदेवांची सेवा करणं अत्यंत जास्त गरजेचं असतं. आता या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. पाऊण तासामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्पीड कमी असेल तर 1 तासामध्ये तुमचं हे पारायण वाचून होतं. रोज तुम्हाला जर रोजच्या सेवेत तुम्हाला हे आणायचं असेल तर तुम्ही रोज 1 किंवा 2 अध्याय, रोज 1 अध्याय असं महिन्यातून 1 पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. आणि रोज जर तुम्ही एक पारायण नाही, एक तुम्ही
अध्याय वाचू शकता. असं तुमचं 14 दिवसाला एक, असं महिन्यातून हे एक आणि दुर्गा सप्तशतीचं एक, असे 2 पारायण तुम्ही केलेत तर तुमच्या घरात कुलदेवी आणि कुलदेवांची सेवा आपोआपच घडेल आणि तुमच्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही. तुमच्या घरामध्ये सौख्य नांदेल. आता लक्षात घ्या, तुम्हाला 13 ते 18 या काळामध्ये 6 पाठ, 11 पाठ किंवा 21 पाठ या ग्रंथाचे करायचे आहेत. आता 6 पाठ करायचे झाले तर रोज 1 पाठ तुम्हाला ह्याचा करायचा आहे. 1 पाठ म्हणजे काय? अध्याय 1 ते अध्याय 14 एवढे पाठ तुम्हाला करायचे आहेत. 12 पाठ करायचे झाले तर तुम्हाला रोज 2 अध्याय वाचावे लागतील आणि 21 पाठ करायचे झाले तर रोज 3 आणि शेवटच्या दिवशी 6 असे तुम्हाला करावे लागतील. पण झेपेल तितकंच करा. मी तर म्हणते फक्त 6 पारायणाचा संकल्प करा आणि 6 पारायण करा. अगदी 5 झाले तेवढे. रोज 1 असं पारायण तुम्ही 6 दिवस करा. रोज पाऊण तास तेवढा या नवरात्रीमध्ये काढा तुम्ही. 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर ज्यांची अडचण येईल, पिरियड येईल, ती लोक करू शकत नाहीत. मात्र उरलेले 4 दिवस म्हणजे 4 दिवस पिरियडमध्ये गेले तर 4 दिवस राहतील, त्यात तुम्ही 6 पारायण सुद्धा करू शकता. दिवसातून एकदा 2 करा, दुसऱ्या दिवशी 2 करा आणि उरलेले 3 दिवस 1-1 करा. असे पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. तर 6, 12 आणि 21 असे पारायण तुम्हाला करायचे आहेत. 5 करू शकता, 3 करू शकता, 11 करू शकता, 21 करू शकता. आपापल्या भक्तीप्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे पारायण करू शकता. संकल्पयुक्त पाठ कसे करावेत? तर तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा नसो, तुम्ही तुमची इच्छा असेल तर या 6 दिवसात अखंड दिवा घरामध्ये लावू शकता. मंगल कलश आपला कुलदेवीचा असतोच. एक कुलदेवांचा कलश तुम्ही घरामध्ये स्थापन करू शकता. त्यापुढे अखंड तुम्ही दिवा लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही हे पारायण करू शकता. पाठ म्हणजे 1 ते 14 एका वेळी. आता आज सकाळी 9ला केलं तर उद्या सकाळी 9लाच करायचं. दिवसभरात कधीही हे पारायण तुम्ही करू शकता. ह्याला कोणताही वेळेचं बंधन नाही. सकाळी 6 ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हे करू शकता. मात्र जर संध्याकाळी बसणार असाल तर आंघोळ करून शुचिर्भूत होऊन स्वच्छ होऊन बसा. सकाळी आंघोळ केल्या बसलात तर या सगळ्याचा प्रश्न येणारच नाहीये. आता नियोजन तुम्ही कसं करा की तुम्हाला जर 6 पाठ करायचे तर काहीच हरकत नाही, रोज 1 मध्ये होईल. 12 करायचे तर तुम्हाला रोज 2 करावे लागतील. 21 करायचे तर रोज तुम्हाला 3 करावे लागतील आणि एखाद्या दिवशी एखादा एक्स्ट्रा करून 21 पारायण तुम्हाला पूर्ण करावे लागतील. त्याचप्रमाणे सुतक, पिरियड, सोयद यामध्ये तुम्ही हे करू शकत नाही. करता करता जर तुमच्याकडे पिरियड, सुतक असं काही आलं तर तुम्ही नंतर म्हणजे नवरात्र संपल्यानंतर सुद्धा घेतलेला संकल्प पूर्ण करू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यामधल्या नोकरीच्या अडचणी, व्यवसायाच्या अडचणी, संतान प्राप्तीच्या अडचणी, कर्ज हे सुद्धा तुमचे दूर होईल. जसं दुर्गा सप्तशतीला महत्त्व आहे तसंच मल्हारी सप्तशतीला अत्यंत महत्त्व आहे. दुर्गा सप्तशती आणि मल्हारी सप्तशती हे दोन्हीचे जर तुम्ही पारायण कराल तर आयुष्यामध्ये एक बॅलन्स निर्माण होईल आणि त्या बॅलन्समुळे तुमच्या आयुष्यातल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा केल्यावर आयुष्यात कुठल्याच अडचणी उरत नाहीत, काहीच संकट उरत नाहीत आणि सगळं काही मंगल घडत जातं. आता नियम काय आहेत तर 6 दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. शक्य झालं तर परान्न वर्ज्य करायचं आहे. परान्न खावंच लागलं तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला ते परान्न ग्रहण करायचं आहे. नित्यसेवेमध्ये जर रोज 1 अध्याय तुम्हाला वाचायचा असेल तर कोणतेही नियम नाहीत. रविवार टू रविवार वाचत असाल तर रविवारी तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये आणि रविवारी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे शनिवारपासून तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आता यांना नैवेद्य वगैरे काय असतो हे पण मी तुम्हाला सांगेन. प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्यसेवेत रोज 1 किंवा 2 अध्याय किंवा दर रविवारी 1 संपूर्ण पारायण व रविवारी उपवास केल्यास कुलदैवताची कृपा लाभून श्री स्वामी सेवेत विशेष प्रगती होण्यास निश्चित मदत होते. तर सर्व भाविक सेवेकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा. सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? सगळ्यात आधी श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे. मग 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे.
त्यानंतर आता हे स्वामी स्तवन ताई आमच्याकडे नाही आहे, काय करू? यूट्यूबला सर्च करा, एका पानावर लिहून घ्या, त्याची प्रत काढून घ्या आणि तुम्ही त्याचं वाचन करू शकता. त्यानंतर एक माळ अतिशय शांत स्वरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर श्री मल्हारी कवच अथक कवच तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मल्हारी कवच झाल्यावर श्री मल्हारी हृदय स्तोत्र, श्री मल्हारी हृदय स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. ते झाल्यावर मल्हारी अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. मल्हारी मार्तंडांचा जप हा मंत्र 47 वर्णांचा असून तो अत्यंत प्रभावी, लवकर फळ देणारा आहे. या मंत्राचा नित्य 11 वेळा जप करावा किंवा 11 माळी जप करावा. मंत्र जप मनात करावा, उच्चार स्पष्ट आणि शुद्ध असावा. कोणता आहे तो मंत्र? ओम ह्रीं भ्रूं त्रूं स्त्रूं ह्रूं ध्रूं प्रियाणानंद गंगा महालसाभ्याम सहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्हारये नमः भ्रूं ध्रूं ह्रूं स्त्रूं त्रूं भ्रूं ह्रीं असा हा आहे. मग त्यानंतर श्री मल्हारी सप्तशतीचा अध्याय पहिला चालू होतो, ते अध्याय 14 पर्यंत ओळीनं आपल्याला याचं पठण करायचं आहे. अध्याय 14 पर्यंत म्हणजे तुम्हाला सांगते, एकूण हे 96 पाणी पुस्तक आहे. पाऊण तासात, म्हणजे आमच्या घरात तरी हे पाऊण तासात होतं. कधी मी पठण करते, कधी मिस्टर पठण करतात. आणि हा गैरसमज मनातून काढून टाका की स्त्रियांनी वाचायचं नसतं. स्त्रियांनी वाचलं तरी चालतं. 5 तारखेला जाऊन स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन शक्य झालं खडीसाखर, नारळ, हार, फुलं ठेवून या. त्यांना सांगा की माझ्याकडून ही सेवा घडवून घ्या. जर स्वामी केंद्र मंदिर जवळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नारळ, खडीसाखर, फुलांचा हार ठेवू शकता आणि तुम्ही तिथे सुद्धा ही सेवा करू तिथेच ठेवून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. त्यानंतर हा नारळ तुम्ही घरात प्रसाद म्हणून खा, खडीसाखर सुद्धा प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे मल्हारी सप्तशतीचं पारायण आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि सगळेजण कराल ही आशा मी व्यक्त करते. पुन्हा एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि गुरुवारच्या अनेक साऱ्या शुभेच्छा. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.